नमस्कार मित्रांनो, गुड इव्हनिंग सगळ्यांना. तर चला आजचे आपण ट्रेड आहेत जे गोल्डमध्ये त्यांचं लॉजिक बघूया काय आहे ते. ठीक आहे. तर जस्ट सकाळी आपण ज्या वेळेला मार्केट बघितलं, आज सकाळपासून मार्केट साईडवेजच होतं. थोडी मूव आलेली सकाळी लवकर, त्यानंतर साईडवेज होतं. त्यानंतर मला एक इथं बेरिश ट्रेंड दिसला याच्यामध्ये आणि मी विचार केला की इकडून एक फिब लावूया आपण. ठीक आहे. फिब लावून एक सेलचा प्लॅन केला होता आपण इकडं. बट प्रॉब्लेम काय झाला, फिब लावून सेल केल्यानंतर मार्केट खाली तर गेलं, बट आपला स्टॉप लॉस हंट करून गेलं खाली. ठीक आहे. तर थोडासाठी स्टॉप लॉस घेतला मार्केटनं आणि आपलं टार्गेट इथपर्यंत होतं 1:3चं. टार्गेट तर आलं, बट एस एल घेतलं आणि मग टार्गेट आलं. ठीक आहे. त्यानंतर पुन्हा बघा दुसरा ट्रेडचं लॉजिक सांगतो. इथे बघा पाठीमागं इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप होता. ठीक आहे. त्या फेअर व्हॅल्यू गॅपवर मार्केट आलं आणि एक खूप मोठी कॅन्डल बनवली. आता ज्या टाईमला हे व्यवस्थित बघा, ज्या टाईमला असं मार्केट खूप मोठी एखादी कॅन्डल बनवतं लेवलवरून, तर त्या टाईमला आपण फिबचा यूज करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपण एंट्री करायची आहे. तर फिब आपण कशी यूज केली बघा, इथून ही कॅन्डल वरतीपर्यंत होती, राईट. ह्या कॅन्डलच्या 50% दुसरी कोणती कॅन्डल आली, तर हे बघा नेक्स्ट कॅन्डल इथून मार्केटाला रिजेक्शन आलं, त्यानंतर दुसरी कॅन्डल ओपन झाली आणि तिनं रिजेक्शन घेतलं 0.618पर्यंत क्लिअर आणि त्यानंतर ती एक बुलिश क्लोज झाली. जशी ती बुलिश क्लोज झाली हॅमर टाईपमध्ये, तसं आपण त्याच्यामध्ये ओव्हरटेक केल्यानंतर इथं एंट्री प्लॅन केली, इथं खाली स्टॉप लॉस आणि 1:3चं टार्गेट. ओके. 1:3चं टार्गेट अचीव झाल्यानंतर मार्केट खूप वेळ साईडवेज होतं, खूप पण होता आणि ही एक 0.5ची लेवल पण होती इकडं. हे बघा इथून आपण फिब लावूया. ठीक आहे. इथून फिब लावली तर ह्या लेवलपर्यंत इथं दिसत असेल बघा, 0.5ची लेवल आहे इथं, मार्क करून दाखवतो मी. ठीक आहे. इथे एक 0.5ची लेवल होती, एफ व्ही जी प्लस 0.5, समजलं. तर ह्या लेवलला मार्केट आलं 0.5च्या, त्यानंतर इथं ओव्हरटेक करताना आपला बायचा ट्रेड आणि ऑफकोर्स 1:3चं टार्गेट. हे बघा 13चा एस एल होता, 40चा टी पी. त्यानंतर मार्केट थोडं साईडवेज होतं. त्यानंतर बघा एक पुन्हा इथं एफ व्ही जी तयार झाला होता, या दोन कॅन्डलच्या मध्ये बघा गॅप आहे, एफ व्ही जी तयार झाला होता आणि मार्केट सेलचं स्ट्रक्चर दाखवत होतं. पण मार्केट इथं एफ व्ही जीवरून ज्यावेळेला रजिस्ट्रेशन घेतलं त्यावेळेला आपण इथं एक बायचा ट्रेड घेऊन ठेवलेला आणि 0.5च्या लेवलच्या इथं आपण स्टॉप लॉस ठेवलेला, कारण की न्यूज आहे, न्यूजमध्ये खूप मोठ्या मोमेंट येतात. ठीक आहे. आपण ह्याच्यामध्ये केला होता हा ट्रेड ॲक्च्युअल बाय करून 100 वेबचं टार्गेट लावलं होतं. आणि त्यानंतर बघा एफ व्ही जीला मार्केट आलं, इथं टच केलं, त्यानंतर पुन्हा एकदा त्याची लिक्विडिटी घेतली आणि त्यानंतर एक चांगलं 100 पिप्सची मुवमेंट आपल्याला अपसाईडला बघायला मिळाली. तर हेच होतं लॉजिक. बाकी बघा काही यूज केलेलं नाही आहे, फक्त फेअर व्हॅल्यू गॅप आणि फिब यूज केलेली आहे. बाकी काहीही वेगळं यूज केलेलं नाही. एकदम सिम्पल गोष्टी आहेत ह्या. जेवढं तुम्ही टाईम द्याल मार्केटला, जेवढं तुम्ही बॅक टेस्ट वगैरे कराल, तेवढं तुमच्या ह्या गोष्टी सगळ्या लक्षात येणार आहेत. ठीक आहे. चला भेटूया आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.